विपक्षात असेल मोहिली टीम. दोन्ही जर पाहिलं ना तर जबरचे टीम आहेत. नक्कीच जर इथे पाहिलं ना तर मोहिली टीमनं मात्र टॉस जिंकला आणि प्रथम अनोखा निर्णय मात्र इथे घेतला गेला. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांना देखील माहिती आहे. कारण जर पाहिलं ना तर इथे दमट वातावरण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आता जर पाहिल्या तर एक बाजूनं 52 मिनिटं इथे झाली आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे या सत्रामध्ये रन थोडंसं येणं कठीण जात आहे आणि त्यांना मात्र इथं बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र घेतलाय आणि आमंत्रित केलाय बी टीमला क्षेत्ररक्षणाचं. नक्कीच हे निर्णय जर पाहिला ना तर कशा प्रकारे राहील याच्यावरती देखील आपल्याला पाहायला लागेल. कारण जेव्हा जेव्हा टॉस जिंकतायत ना तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र घेत आहेत. परंतु इथे थोडासा अनोखा निर्णय आपण पाहतोय मोहिली टीमने घेतलाय. बॅटर आपण पाहतोय संजय आणि अजयला आपण पाहू शकाल. अजय स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू मात्र पुल केलाय आणि चेंडू मात्र लॉंग लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी येतोय मोठा धमाका. ते मात्र गणेशचं स्वागत केलाय या षटकारानं. नक्कीच बॅटिंगचा निर्णय का घेतला होता त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण मात्र इथे पहिल्या चेंडूवरती मात्र दिलं जात आहे. अजयच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय. इथे पुन्हा एकदा बॅटचा स्विंग मध्ये चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय. अजून एक मोठा धमाका अजयच्या बॅट मधून षटकार. अजयच्या बॅट मधून 12 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ना फटका खेचला परंतु एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळतीये टीम मोहिली टीमला. नक्कीच सुरुवात मात्र सुरेख पाहायला मिळतीये. कारण 2 चेंडू मागे 2 षटकार आपण पाहिल्या अजयच्या बॅट मधून आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव पाहायला मिळतीये. नक्कीच 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत मोहिली टीमच्या. यावेळेस चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. यावेळेस कमबॅक केलं गोलंदाजानं आणि ते करणं गरजेचं आहे. कारण P1चं पहिलं षटक आपण पाहतोय. संघाचं जर पाहिलं ना तर एखादा चांगला गोलंदाज असतो तो चांगला गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये प्राधान्य दिले जातं. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगला डिलिव्हरी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. जसा चेंडू मात्र गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदलला तसा मात्र थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये देखील जाऊन भिसावतोय. इथून पुन्हा एकदा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय गणेश या गोलंदाजानं. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजानं. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस लोवर फुल टॉस हाडबा बॅटना हा फटका खेचलाय. एक धाव कंप्लीट होईल या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती मात्र थांबवलं गेलंय. एका धावेनं धावफलक मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचत्या. षटक क्रमांक इथे पहिलं मात्र कंप्लीट झालंय आणि 14 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहिली आहे गोलंदाज गणेश कडनं. कारण 2 चेंडू मागे 2 षटकार जरूर आले. 2 चेंडू मागे 12 धावा खर्च केल्या होत्या परंतु तिथून 4 चेंडू वरतून मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या. म्हणजे अशा रीतीनं मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली मोहिली टीम. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय ऋतिकला आपण पाहू शकाल. नक्कीच ऋतिकला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण बीट टीम देखील चांगली टीम आहे खऱ्या अर्थानं. परंतु आता इथे जर पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न होता परंतु पॉइंट रिझन मध्ये हा फटका. एकच धाव मिळते या चेंडूवरती देखील. एका धावेनं धावफलक मात्र
हालतं काय 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते टीम मोहिली. नक्कीच इथून कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं बीट टीमनं. कारण जर पाहिलं ना तर नक्कीच जर पाहिलं ना तर दुसरा सामना देखील खेळला होता बीट टीमनं, परंतु थोडंसं अपयशी ठरला होता आणि इथून री एंट्री आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा ट्रॅकर चेंडू त्याला लॉंग लेग रिझन मध्ये फटका दमदार पाहतोय. षटकार आला या चेंडूवरती. ठोक डीजे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, परंतु प्रोटेक्शन देखील तैनात केला होता. नक्कीच इथे झेल ड्रॉप केली जाते आणि त्याचा रूपांतर देखील एका धावेत केलं जात आहे. यस इथं 2 धावा मात्र या धावफलकावरती लागल्या जातील. एकच 2 ना ओके. 2 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथे मात्र फटका फसला आहे, परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू आणि ती कॉलिंग चुकीची पाहायला मिळते. नक्कीच इथे रनआउटची विकेट देखील पाहायला मिळेल. पाहिल्यानंतर अजय स्ट्राईक एंडवरती त्याच्या बाट मधून 2 मोठे फटके पाहिले. या वेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाला. मिड विकेट क्लिअर केली. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 29 या आकड्यावरती. नक्कीच अजय ऑन फायर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तिथून मात्र थांबण्याचा नाव घेत नाही. पुन्हा एकदा तोच फटका आणि तोच रिझल्ट देखील पाहायला मिळेल. 6 धाब्यांसाठी येतोय उत्तुंग असा षटकार. या षटकारच्या साहाय्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. नक्कीच षटक षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं इथे कंप्लीट झालाय आणि 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या मोहिली टीम. कमॉन डीजे. पोहोचली टीम मोहिली. नक्कीच टॉस जिंकून मात्र प्रथम बॅटिंगचा निर्णय का घेतला याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये देत असताना. फलंदाज अजय आणि त्याच्या जोडीला रामदासला आपण पाहतोय. नक्कीच अजय जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं, तिथून मात्र थांबण्याचा नाव सुद्धा घेत नाही खऱ्या अर्थानं. आतापर्यंत जर पाहिला ना तर 34 या धावसंख्येवरती घेतो. या वेळेस मात्र झेलची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल देखील कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक जर पाहिला तर दुसरा इथे मैदानाच्या बाहेर येत भाई. कम ऑन डीजे.
आजच्या रात्रीमध्ये, कारण 9 बॉलचा इथे खेळ त्यानं आतापर्यंत साकारलाय आणि 33 या धाब्यांवरती आतापर्यंत त्याची पारी आपण पाहतोय. नक्कीच धावांचा पाऊस त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट इज वाईट चेंडू. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळतीय. एका धाब्यानं धावफलक हल्लं जात आहे. 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मोहिलीला आपण पाहू शकाल. ह्या बळीत चांगला चेंडू पाहायला मिळतो, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच ब्लॉक होल्डचा मारा केला जातो. इथे बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. डॉट चेंडू इथून येतोय. नक्कीच इथून कमबॅक केलाय गोलंदाजांना, कारण आज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. कारण स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला देखील माहिती आहे, कारण जर एखाद्या सिंगल काढून जर अजयला स्ट्राईक आणण्याचं काम केलं ना तर धाव फलक मात्र हलतं राहील, परंतु ते देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. अजय आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती, आणि स्ट्राईक एंडवरती जर पाहिला तर रुपेशला आपण पाहतोय. या वेळेस मात्र आडवा बाटना झेलची संधी आणि झेल देखील सोडला गेलाय. नक्कीच इथे मात्र या चुका मात्र आपल्याला थोडंसं महागडा ठरतील दुसऱ्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर. नक्कीच इथे आधीच जर पाहिला ना तर 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली मोहिली टीम. नक्कीच दोन्ही टीम आपण पाहतोय जवळचा टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकांचा खेळ मात्र त्यांना ठाऊक आहे. या वेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र पार्किंग प्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक राहिलाय मात्र दर्शक बनून 6 धावांसाठी येतोय षटकार. अजयच्या बाट मधून अजय मात्र इथे थांबायचं नाव घेत नाही. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये सेफ चेंडू पाहायला मिळतो. वाईड यॉर्करचा मात्र प्रयत्न केला आणि तो देखील सक्सेस राहिलाय गोलंदाजाचा. इथे धावफलक जर पाहिला तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले मोहिली टीम. आतापर्यंत तिसरं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आमच्या सलामी कक्षाला सलामी देणारा येतोय उत्तुंग असा अजयच्या बाट मधून अजून एक धमाका. 6 धावांसाठी षटकार. किला कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक जर पाहिला ना तर तिसरा इथे मैदानाचा बाहेर येतोय रुपेश डगआउटच्या रस्त्याला. दिलीप आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ज्या वेळेस पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून कमबॅक केलाय. कारण जर पाहिलं ना तर 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात मोहिली टीमच्या.
नक्कीच इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतो बॉय. नक्कीच लगातारचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय. नक्कीच जर आतापर्यंत जर विचार केला ना तर या 45 धावा मात्र अजयच्या बाट मधून पाहायला मिळाल्यात आतापर्यंत. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर 3 फलंदाज बाद झाले त्यांच्या बाट मधून फक्त आणि फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे 49 धावा धावफलकावरती. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो बॉय. लगातार तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. गोलंदाज दिलीप आपण पाहतोय. नक्कीच दिलीप देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. बी टीम साठी सातत्यानं खेळत आला आतापर्यंत आणि चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं त्याची आतापर्यंत राहिली आहे. नक्कीच बी टीमची एक ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू यावेळेस झेलची संधी आणि झेल देखील इथून कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक इथे 4 मैदानाच्या बाहेर येतोय. इथे पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच दिलीपने मात्र चांगली आहे सॉरी जर पाहिलं ना दिलीपनं चांगली गोलंदाजी केली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिले तर टीमसाठी. आतापर्यंत जर पाहिलं ना तर मिडन ओव्हर त्याच्या नावावरती राहिल्या. इथे मात्र 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. या स्पर्धेतील दुसरी मेडन विकेट दिलीपच्या नावावरती राहिली आहे आतापर्यंत. पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागलाय. धावफलक जर पाहिला तर